इयत्ता 12वी सायन्सची मुलं 2024च्या बोर्ड परीक्षेमध्ये 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, असे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी या चॅनलवर आणि दुसऱ्या चॅनलवर अपलोड करतो. दुसऱ्या चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकली जाईल. या क्वेश्चनमध्ये जवळजवळ 100% म्हणा ना, 100% प्रश्न म्हणजे प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा म्हणजे सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी हाय तसे प्रश्न मी सांगतोय तशा पद्धतीने प्रश्न परीक्षेत विचारले जातील. हे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून नाही, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. कुठल्या डिग्रीनं टीचर बेस्ट होत नाही, लक्षात ठेवा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि माझा अनुभव जर पाहाल तर 1985 साली 6 जून 1985 ही स्थापना आहे क्लासच्या आपल्या. म्हणजे आज जवळजवळ 37-38 वर्ष झालं मी आत्ता 12वीच्या मुलांना, सायन्सच्या मुलांना, म्हणजे जवळजवळ 5 वेळा सिलेबस आत्तापर्यंत बदलतो. सिलेबस बदलतो म्हणजे काय होतं, फक्त चॅप्टरची नावं बदलतात, क्वेश्चन पॅटर्न बदलतो. जुना सिलेबस, नवीन सिलेबस. पहिला फ्रॉग होता, कॉकरोच आला, नंतर रॅट आला, हे सगळं शिकवलेलं आहे. आणि पुन्हा ह्युमन बिईंग झालं. सिलेबसमध्ये काय फरक होत नाही. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, नियम तेच राहणार आहे. कुठला बी चॅप्टर, इंटरफरन्स ऑफ लाईट, कोणताही घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, तेच, काही चेंज नाही. किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन कधी कॅनिझॉराज रिॲक्शन होत नाही, किंवा कॅनिझॉराज कधी अल्डोल कंडेन्सेशन होणार नाही. तसं एक्सक्रिशन म्हणजे डायजेशन होणार नाही, डायजेशन म्हणजे एक्सक्रिशन होणार नाही. जे चॅप्टर आहेत तसेच. हार्मोनल म्हणजे नर्वस होणार नाही, नर्वस म्हणजे हार्मोनल होणार नाही. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय फरक नाही. कंटिन्युटी, लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, कन्सेप्ट तोच, फक्त प्रॉब्लेम्स चेंज होतात. तर तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स येतात, अगदी फिजिक्स केमिस्ट्रीच्या पेपर्ससह बायोलॉजीला फिगर कुठले येतात, मॅथमॅटिक्समध्ये थेरम कुठले येतात, ह्या सर्वाची माहिती मी या चॅनलवरती सांगणार आहे. दुसरा चॅनल आहे आपला भैसर भजन आणि कीर्तन. तिसरा चॅनल आहे भैसर शेळीपालन. आणि ज्याच्यावरती तुम्हाला हा भजन कीर्तनचा चॅनल आहे तो भैसर शेळीपालन हा एक झाला. आणि भैसर मराठी टेक एज्युकेशन हा आता तिसरा चॅनल ओपन केला आहे मी. त्याच्यावरती काही विषयाचे इम्पॉर्टन्स त्या चॅनलवरती आणि काही विषयाचे इम्पॉर्टन्स हे या चॅनलवरती. 10वीचेही तसेच सांगणार आहे आणि 12वीचेही. आता जस्ट 12वीचे सांगतोय, सुरुवातीला 12वी सुरू करतोय. पुढच्या व्हिडिओपासून यावरती कुठल्याही विषयाचा एक व्हिडिओ यावरती पडला तर दुसरा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती पडेल. त्याच्यामुळं दोन्ही चॅनल आवडले, तुम्हाला महत्त्वाचे वाटले तर लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करा. आणि शेळीपालनवाल्याने लक्षात ठेवा, किंवा सर्वच मनुष्याचे रोग, शेळीपालनाचे रोग, हे सर्व माहिती या मूळच्या दोन्ही चॅनलवरती 300-350 व्हिडिओ आहेत दोन्ही चॅनलवरती. ते पाहत जावा
आणि मग त्यातून काय अडचण आली तरच कॉल करत जाऊ. ओके, नमस्कार.